सगळ्यात कमी जिथं सैन्य दल आहे। आता मग काय झालं, त्या 5 लोकांनी ते आणून दिलं, सांगितलं त्यांना की या गावामध्ये महाराणींना सांगण्यात आलं की बरहानपूर दक्षिणेतला जे त्यांचं ठाण होतं, राजधानी होती, त्या बरहानपुरामध्ये एवढा पैसा होता, त्या बरहानपुरामध्ये एवढी मोठी रसद होती, एवढा मोठा धान्याचा कोठार होता, तिथं ताराराणीने इकडे गडकिल्ला टाका, वेडे टाकायचे मला टाका, आम्ही इकडे तुमच्या किल्ल्यांकडे जातो, बरहानपूरला गेले, बरहानपुराच्या शहराला भरून वेढा दिला आणि बघितलं की मधून ते प्रतिकार येत होता। मध्ये फक्त 1000चं सैन्य होतं आणि बाहेर होतं ते 8000चं। आणि मग आता काय झालं, मधून प्रतिकार येत नाही गोष्ट समजतात, बाहेरचं मराठी सैन्य मध्ये गेलं, मधल्या सगळ्यात मोठ्या फौजदाराला पकडलं, कैद केली, त्याच्याकडनं 15 लाखाचा एवज लुटला, खंडणी घेतली ते 17 लाखाची आणि आले मराठी मातीमध्ये वापस। आणि मुघलांचा राजा बादशाह औरंगजेबाला ही गोष्ट कळली की माझं राजधानी असलेलं, दक्षिणेतील राजधानी असलेलं शहर या लोकांनी कसं काय लुटलं, या बरहानपुरापर्यंत त्यांची मजाल गेली कशी, शिवाजीने कधी बरहानपुराकडे डोळे वर करून पाहिलं नाही आणि आता हे लोक माझ्या बरहानपुराला लुटतायत। आणि त्या सगळ्या प्रसंगामध्ये मराठ्यांनी कमीत कमी जवळपास त्यांची 15 ते 20 अशी ठाणी, 15 ते 20 असे प्रांत लुटले, 15 ते 20 अशी त्यांचे मोठमोठे वैभव असलेले शहर। आणि मग मराठी मातीमध्ये फौज होती, आता पैसा अडकायला लागला, आता अजून एक सुवर्ण संधी मराठ्यांच्या पदरी पडली। आता दक्षिणेमध्ये एक खूप मोठा राज्य निर्माण झालं आणि त्या राज्याचा राजा जो होता त्यांनी मुघलांच्या सैन्याला त्या परिसरातून बाहेर काढायला सुरुवात केली। आणि मग आता झालं असं की आता त्या राजाला जर आपल्याला नेस्तनाबूत करायचंय तर आपल्याला सगळी फौज तिकडे पाठवावी लागेल। मराठी मातीमध्ये मागच्या आपण 12-13 वर्ष झाले आहोत, आपल्याला किती गड किल्ले लागले, 7-8-9 गड किल्ले लागले, एवढ्या वर्षामध्ये एवढे गड किल्ले, त्यामध्ये त्याला अशी खूप आनंद झाला असं नाही, प्रत्येक गड किल्ल्यासाठी त्यांनी पैसे मोजले होते, प्रत्येक गड किल्ल्यासाठी एवढा त्रास सहन केला होता। आणि तो विशाळगड पाडताना तर त्याला एवढा त्रास झाला, विशाळगडावर जाण्याची जी गुप्त वाट होती ती फक्त मराठ्यांना माहिती, आता मराठ्यांना जी माहित आहे वाट ती आता त्याला माहित नाही, तो चालू केला आपल्यासोबत आणलेल्या सगळ्या जनावरांना तिथले झाडं तोडायला आणि त्या जनावरांच्या पाठीवर टाकून ते झाडं बाजूला काढायला, वाट करत निघाला विशाळगडाकडे। विशाळगडाच्या घनदाट जंगलाला तोडत हा माणूस पुढे चाललाय, त्याचं 50,000चं सैन्य एका वेळेस एकच माणूस जाऊ शकतो, तरी विचार करा किती वेळ लागेल त्याला विशाळगडाला वेढा घालायला। असल्या परिस्थितीमध्ये, पावसामध्ये, चिखलामध्ये, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी अशी किल्ले जिंकल्यात। आणि मग आता त्याला गड किल्ल्यांचं माहित होतं किती मोठी ही गोष्ट माझ्या हाताला लागली, पण आता त्याच्याकडे एक संधी नव्हती, आता त्याच्या अंगावर एक खूप मोठं संकट आलं होतं, तो दक्षिणेमध्ये गेला आणि दक्षिणेमध्ये गेल्याच्या नंतर मराठ्यांचं असलेलं हे सगळं स्वराज्य पुन्हा हस्तगत करण्याची ताराराणीला एक संधी मिळाली। मराठी भूमीमध्ये सगळं मुघली सैन्य वापस गेलं होतं दक्षिणेला आणि आता ताराराणीनं म्हटलं की माझा राजगड पडलाय, माझा लोहगड पडलाय, जेवढे सिंहगड पडलाय, जेवढे किल्ले पडले त्यांच्यावर चढा एका रात्रीमध्ये, प्रत्येक किल्ला फक्त एका रात्रीमध्ये जिंकला। का इथं मुघली सैन्य ह्या काळाला ह्या क्षणाला उपस्थित नव्हतं। बरं आता हा म्हातारा 82 वर्षाचा 84 वर्षाचा झालाय, हा राजा 84 वर्षाचा झालाय, त्याच्यामध्ये ही हिंमत आहे की बाबा मी अजूनही पुढचे 10-15 वर्ष जगतो, पण त्याच्या मुघली सैन्यामध्ये तेवढं सामर्थ्य नाही। मागचे 17 वर्ष झालं मुघली सैन्य मातीमध्ये, आता त्याची एवढी इच्छा राहिली नाही की मराठ्यांना आपण पाडावं, आपण इथं काहीतरी खूप मोठा विजय करावा, आता त्याची इच्छा नव्हती, पण बादशाहची होती। आता मागे असलेले सगळे एक करून ताराराणी किल्ले फक्त एका रात्रीमध्ये जिंकू लागल्या। कुठेतरी 5-7 लोकांचा जीव जायचा, कुठेतरी 5-7 लोक घराशेक व्हायचे, पण फक्त एका गोष्टीमुळे सह्याद्रीचे गड किल्ले कसे वापस मिळू शकतो ही गोष्ट फक्त मराठ्यांना माहिती। सह्याद्रीचे गड किल्ल्यांना कसं जिंकायचे हे आग्र्यातल्या लोकांना किंवा आग्र्यातल्या मुलखांना माहिती नाही, कारण की हा सह्याद्री इतर भूमींसारखा नाहीये। एका रात्रीमध्ये त्यांनी गड किल्ले जिंकले। पुन्हा आता ह्या अवस्थेमध्ये तो इकडे आला आणि त्याला कळलं की नर्मदा पार करून हे लोक पुढे गेलेत, नर्मदा पार करून जर मराठी पुढे गेला तर आता ह्यांचा पुढचा उद्देश आहे की मी आता आग्रा गाठली। आता त्याला वाटलं की आग्र्याला गेले तर मग माझं मयूर सिंहासन ज्याला बघण्याची एवढ्या वर्षापासूनची माझी इच्छा आहे ती आता मी कदाचित बघू शकणार नाही। आणि मग मुघलांनी तिकडे सैन्य पाठवलं, तिकडे छापा टाकण्यात, तिकडे सैन्य पोहोचण्यापर्यंत सैन्य तिकडे पोहोचेल याच्या पहिले त्यांनी छापा
छापा टाकला, शहरं लुटली आणि त्याचा हा हेतू नव्हता की आपण तिथे जाऊन आपण शहरं काबीज करावं. त्याचा उद्देश नव्हता. त्यांना फक्त भय दाखवायचं की बघा मी मराठी काय करू शकतो आणि त्यासाठी त्यांनी हे दाखवलं. आग्र्याच्या जवळपासची सगळी सिरत नावाची शहर आहे, त्या शहरापर्यंत त्यांनी गेलं. काळबाग म्हणून तिथलं गाव आहे, तिथल्या गावापर्यंत गेले आणि दाखवून दिले की बघा आमची पोहोच इथपर्यंत आहे. फक्त तुम्ही एक पाऊल मागे घ्या आणि 100 पावलं जर तुमच्यावर चालू नाही गेलं तर सांगा मला. आणि मग काय झालाच असं. आणि या चिंतेमध्ये बादशहाचं वय जे 84 झालं होतं, तरुण होता अजून, तो आता कदाचित खरंच म्हातारा होत चालला होता. त्याला आता आपल्या सत्तेची चिंता लागली आणि एकदा अफवा पसरली काय की बादशाह मेला. छावणीमध्ये सगळ्यांकडे ही वार्ता पसरली की बादशाह मेला, औरंगजेब मेला. तर पुढच्या क्षणी औरंगजेबाचे शेजारी जे छावणीमध्ये होते बाबाला बघायला यायच्या ऐवजी दिल्लीच्या सत्तेकडे चालले. का सिंहासन मला पाहिजे, सिंहासन मला पाहिजे. आता हे जर त्यांचं आहे की माझ्या बापाला वाचवण्याच्या पहिलं मला सिंहासन माझ्या नावावर करायचंय तर विचार करा. मराठी मातीमध्ये तो धुनी पसरवण्याचा तो प्रयत्न करत होता शाहू महाराजांना बाहेर सोडून की शाहू तुम्ही जा, ताराराणी तुमच्या जागी बसले आहेत, त्या मराठी साम्राज्याला जिंका. तर आता काय होतंय, नियती सांगते त्याला की जर तू मेलास तर तुझ्या मायेने तुझ्या राज्यात तेच हारणार. ते म्हणतायत की जर औरंगजेब मेला तर दिल्लीची सत्ता ह्या 2 शेजाऱ्यांच्या भांडणामुळे जाऊ शकते. आणि त्यांना वाटलं की आता कदाचित माझा शेवट आला. त्यांनी अहमदनगरकडे आपली वाटचाल केली आणि तिथंच काही वर्षानंतर तो मेला. 1707 साली बादशाह मेला. ह्या वयामध्ये ताराराणी 32 वर्षाच्या होता. विचार करा, 32 वर्षाची एक विधवा तरुणी मराठ्यांचं राज्य सांभाळून ठेवते. फक्त एवढा इतिहास 32 वर्षाचा आहे. फक्त 86 वर्षापर्यंत आयुष्य काय पराक्रम केलं त्या स्त्रीनं. आणि ह्या स्त्रीचा इतिहास एवढे दिवस आपल्या घरात होता. ज्या येशूंनी एवढा त्याग केला, 30 वर्षाची कैद झाली, पत्कारली. 300 वर्ष त्यांची समाधी कुठे या मराठी मातीला लोकांना मिळली. 300 वर्ष किती मोठी गोष्ट आहे. 30 वर्ष या स्वराज्यासाठी ज्यांनी कैद पत्कारली त्यांना माहिती नाही की शेवटी समाधी कुठे आहे येशूंची. मग त्यांना मग इचलकरंजीची काही टीम होती, त्यांनी शोध घेतला की 300 वर्षापासून त्यांची समाधी कुठे आहे. काही हे सगळे शोध घेतले आणि मराठ्यांचा इतिहास पुन्हा तारण्यात येऊ लागला. मराठ्यांचा इतिहास जपणे आज आपली गरज आहे. ह्या ताराराणीचा इतिहास एवढे दिवस जे अंधारामध्ये होता त्याला आपण आज उजाळा दिलोय, पण आपल्यापर्यंत पोहोचलाय तो फक्त 32 वर्षापर्यंतचा. पुढचा इतिहास अजून पोहोचला नाही. त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा, तुम्हीही जागृत व्हा. आपल्या मराठी इतिहासामध्ये अशा खूप स्त्रिया झाल्या. आज किती मोठे पराक्रम केले ह्या गोष्टीलाही अंधारात आहे. मराठी मातीमध्ये झालेल्या स्त्रियांचं हे चरित्र